नमस्कार, तृप्तीज किचन कट्टा परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज आपण रव्याचे लाडू बनवायला घेतोय, पण रव्याचे लाडू बनवायला घेतानाच विचार येतो की पाक व्यवस्थित जमेल की नाही, किंवा रव्याचे हे लाडू करकरीत तर होणार नाही, वळताना हे व्यवस्थित वळले जातील का, तर असे बरेचसे प्रश्न पडलेले असतात। म्हणूनच आज मी तुमच्यासोबत रव्याच्या लाडूची अतिशय साधी सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की जरी तुम्ही नवशिकी असाल ना तरी सुद्धा अगदी सहज तुम्हाला हे जमेल। यामुळे तुम्हाला रव्याचे लाडू खायला जर आवडत असतील ना तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। सुरुवात करूया। रव्याचे लाडू बनवायचं म्हटल्यावर भरपूर तूप आणि सोबतच पाकाचं सुद्धा टेन्शन येतं। तर आज इथे सगळं टेन्शन मी तुमचं दूर करून पाक न बनवता कमीत कमी तुपाचा वापर करून असे मऊसूत दाणेदार रव्याचे लाडू बनवलेले आहेत। यासाठी जे साहित्यांचं प्रमाण आहे ते अचूक असणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओमध्ये सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, सोबतच सगळ्या साहित्यांचं प्रमाण सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता। आता इथे बारीक रवा घ्यायचा आहे, अजिबात जाड रवा इथे वापरायचा नाही। बरोबर 1 कप भरून किंवा एखाद्या वाटीचं प्रमाण ठेवायचं, म्हणजे सगळं साहित्य त्याच भांड्याने आपल्याला मोजता येतं। 1 कप भरून मी इथं रवा घेतला, यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ असेल ना तर त्याचा स्वाद आणखीन जास्त वाढतो। आता घातलेलं हे मीठ हलकंसं या रव्यामध्ये मी मिक्स करून घेतलं। 1 कप भरून आपण रवा घेतला होता, यासाठी आपल्याला अर्धा कप दूध लागणार आहे। तर सुरुवातीलाच एकदम दूध न घालता हळूहळू यामध्ये दूध घालायचं आहे, कारण रव्याच्या क्वालिटीवरती सुद्धा दूध किती लागणार आहे हे ठरतं। एखादा दुसरा चमचाच इकडे तिकडं होऊ शकतं, नाहीतर 1 कप रव्यासाठी बरोबर अर्धा कप भरून दूध हे लागतंच। आता इथे थोडं थोडं करत संपूर्ण दूध मी यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता। हे मिश्रण थोडंसं चिकटसर वाटतंय, पण जसा जसा वेळ जाईल तसा तसा रवा दूध पूर्णपणे शोषून घेईल आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे, जसा डो हवा आहे तसा अगदी परफेक्ट तयार होईल। आता इथे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की खूप कमीत कमी तुपाचा आपण वापर करणार आहोत, पण तरीसुद्धा लाडवामध्ये एक फॅटचं कंटेंट असायला हवं, तरच तो लाडू खायला मऊसूत लागतो। म्हणूनच आपल्याला यामध्ये घालायचं आहे दुधावरची साय। तर हे बघा, इथे ही साय थोडीशी फेटून घ्यायची आणि जवळ आसपास 2 ते 3 चमचे भरून आपल्याला यामध्ये दुधावरची साय घालायची आहे। या 2 ते 3 चमचे साईमुळे या लाडवाला मस्त टेस्टसुद्धा येते आणि अगदी मऊसूत असे हे लाडू तयार होतात। आता ही घातलेली साय या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घेऊ। तर हे बघा, घातलेली साय या रव्यामध्ये मी चांगली मिक्स करून घेतली आहे। आत्ता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप चिकट आहे आणि याचबरोबर रवा इथे अजिबात भिजलेला नाही आहे। यासाठी आपण काय करूयात, एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे मिश्रण असंच भिजत ठेवूयात। तर इथे रवा भिजत ठेवलेला एकूण 15 मिनिट झालेले आहेत। यावरचं झाकण काढूयात आणि रवा चेक करून घेऊ। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असा डो इथे तयार झालेला आहे। आता लाडवाच्या या डोची जर कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी जमली नाही तर काय करायचं, आता बघा, जर रवाचं हे मिश्रण जे आहे ते खूप पातळ झालं तर यावेळेस तुम्ही आणखीन जास्त यामध्ये रवा घालू शकता। एक 2 ते 3 चमचे रवा घातला की व्यवस्थित हे मिश्रण जमून येतं। किंवा हे मिश्रण तुम्हाला खूप कोरडं वाटतंय, आणखीन थोडं दूध घालण्याची गरज आहे, तर अशा वेळेस आणखीन 2 ते 3 चमचे तुम्ही यामध्ये दूध घालू शकता आणि अगदी सैलसर असं हे मस्त पीठ मळून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये फक्त 1 चमचाभर तूप घालून हे मी चांगलं मळून घेतलं आहे। आता याचे आपण 2 उंडे तयार करून घेऊ। आता इथे मी 2 उंडे तयार करून घेतलेले आहेत, हे सध्याला साईडला ठेवूयात आणि इथे मी घेतलेलं आहे पोळपाट लाटणं, कारण हे उंडे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। आता तयार करून घेतलेल्या उंड्यापैकी 1 उंडा घेऊयात आणि बाकीचं आपण तसंच झाकून ठेवायचं आहे, अजिबात हे ओपन ठेवायचं नाही, नाहीतर यावरचा रवा कोरडा पडू शकतो आणि मग लाटण्यासाठी थोडंसं कठीण जाऊ शकतं। आता इथे मी 1 उंडा घेतला आणि जाडसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची। याला कुठेही पिठी लावण्याची किंवा तूप तेल लावण्याची गरज पडत नाही, कारण व्यवस्थित हे लाटता सुद्धा येतं। यामध्ये आपण थोडंसं फॅटचं कंटेंट घातलेलं आहे, सोबतच 1 चमचा तूपसुद्धा घातलं आहे, म्हटल्यावरती हे व्यवस्थित लाटता येतं। तर इथे तुम्ही बघू शकता, अगदीच खूप चपातीसारखी पातळ किंवा पराठ्यासारखी अगदीच जाड ठेवायची नाही, मध्यम कन्सिस्टन्सी असायला हवी, कारण यामध्ये घातलेला रवा व्यवस्थित आपल्याला भाजता सुद्धा यायला हवा। आता ही पोळी जरी लाटताना थोडीशी जाड लाटली गेली तरीसुद्धा आतमध्येपर्यंत रवा कसा भाजून घ्यायचा हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की जेणेकरून तुम्ही जाड जरी पोळी लाटून घेतली तरीसुद्धा रवा व्यवस्थितच भाजला जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता, जशी आपली पुरणपोळी थोडीशी गुबगुबीत असते
त्या पद्धतीने मी इथं ठेवलेलं आहे. अगदीच पराठ्यासारखं जाड किंवा चपातीसारखं पातळ अशी लाटून घ्यायची नाही. आता इथं एक पोळी आपली लाटून झालेली आहे. लगेचच ही आपण भाजून घेऊ. भाजून घेण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरतीच अगदी व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे. कुठेही हाय फ्लेम करायची नाही, कारण लक्षात घ्या यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रव्याचे लाडू हे दिसायला थोडेसे पांढरट असे असतात किंवा दुधी असा कलर याचा असतो. पण जर तुम्ही जास्त वेळ हे भाजून घेतलं किंवा हाय फ्लेमवरती भाजून घेतलं ना, तर मग या पोळीमध्ये घातलेला रवा तो व्यवस्थित भाजला तर जाणारच नाही. या उलट या पोळीवरती डार्क असे काळे काळे स्पॉट येतील. यामुळे या लाडवाचा रंगसुद्धा चेंज होऊ शकतो. यासाठी गॅसची फ्लेम कमी मीडियम असं करत आपल्याला ही पोळी चांगली भाजून घ्यायची. आता पोळी जोपर्यंत इकडे भाजत होती तोपर्यंत मी दुसरा जो उंडा आहे तो सुद्धा लाटून घेतलेला आहे. आता हे बघा, ही पोळी भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो, कारण आपण इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेमवरती जर तुम्ही या पद्धतीने भाजून घेतलात ना, तर मग आतमध्येपर्यंत व्यवस्थित भाजले जाते. आता मी सुरुवातीलाच यावरती अजिबात तूप घालणार नाही आहे. आधी आपण पूर्ण पोळी भाजून घेऊयात आणि मग तूप यामध्ये घालूयात. आता जर तुम्हाला असं वाटलं की ही पोळी थोडीशी जाड झालेली आहे, आतमध्ये रवा भाजला जाईल की नाही, किंवा लाडू तयार केल्यानंतर हा कच्चा रवा तर लागणार नाही ना, तर यासाठीच काटे चमच्याने अशा पद्धतीने होल करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्येपर्यंत व्यवस्थित रवा भाजला जातो. तर एका साईडने व्यवस्थित इथे होल करून झालेला आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा मी हे करून घेणार आहे, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित असं भाजलं जाईल. लक्षात घ्या की कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही. तर हे बघा, एकूण 2 ते 3 मिनिटानंतर ही पोळी सगळ्या बाजूने अशी कोरडी वाटायला लागते. तर यावेळेस काय करायचं आहे, हलक्या हाताने यावरती दाब देऊन ही पोळी आतमध्येपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची. तर हे बघा, कधी कधी असं होतं ना, कुठला भाग जाड राहिला तर तो कच्चा राहू शकतो. तर असं होऊ नये यासाठी थोडंसं दाबून ही पोळी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. आता ही पोळी रंग चेंज न करता दोन्ही साईडने मी चांगली भाजून घेतलेली आहे. आता यावरून चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ही पोळी चांगली बऱ्यापैकी भाजली गेलेली आहे, यावेळेसच यावरती तूप घालायचं आहे. आधीच तुम्ही तूप घातलं तर तूप पटकन जळलं जातं आणि पोळीला रंगसुद्धा पटकन येतो. यासाठीच ही पोळी आधी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आणि यानंतरच यावरती तूप लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने अर्धा ते 1 चमचा तूप याला तुम्ही लावू शकता. आपण काटे चमच्याने यावरती होल तयार करून घेतले होते, यामुळे या होलमध्ये सुद्धा तूप अगदी व्यवस्थित जातं आणि आतमध्येपर्यंत मुरलं जातं. तर हे बघा, दोन्ही साईडला तूप लावून मी चांगली ही पोळी भाजून घेतलेली आहे. सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजली आहे. एक्स्ट्रा असा डार्क रंग याला आलेला नाही आहे. इथे पोळी आपली चांगली भाजून झाली आहे, काढून घेऊ. आणि सेम याच पद्धतीने दुसरी पोळीसुद्धा मी इथे भाजून घेतलेली आहे. पोळी तयार करून झाली की त्याच तव्यामध्ये आपल्याला चमचाभर तूप घालायचं आहे आणि या चमचाभर तुपामध्येच ड्रायफ्रूट्स आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडेसे काजू, बदाम, मनुके आणि पिस्ताचे काप घेतलेले आहेत. फक्त 1 मिनिटभरासाठी हे आपण परतून घेऊ. जोपर्यंत आपण सुकामेवा परतून घेत होतो तोपर्यंत इकडे या पोळ्यासुद्धा चांगल्या थंड झालेल्या आहेत. एक लक्षात घ्या की या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला चांगल्या बारीक करून घ्यायच्यात. तर तुम्ही इथे बघू शकता या पोळ्या आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहेत. अजिबात इथे रवा कच्चा वाटत नाही आहे. तर बघा, या पोळ्यांचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले. यानंतर या मिक्सरच्या भांड्यामधून हे चांगले बारीक करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पुन्हा एकदा याचा रवा तयार झालेला आहे. पोळ्या जर थोड्याशा गरम असतील तर मात्र हे मिश्रण चिकट होऊ शकतं. यासाठीच मी तुम्हाला आधी सांगितलं की या पोळ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि यानंतरच ह्या मिक्सरमधून चांगल्या बारीक करून घ्यायच्यात. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊसूत तरी देखील असं रवाळ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. कुठेही रव्याचा कच्चेपणा वाटत नाही आहे, मस्त सुवास येतोय. आता यानंतर आपल्याला इतर साहित्य यामध्ये घालायचं आहे. तर थोड्याशा साखरेमध्ये इथे मी इलायची बारीक करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. तर जितका रवा होता, 1 कप आपण रवा घेतला होता, तर 1 कप रव्यासाठी आपल्याला पाऊण कप भरून इथं पिठी साखर घालायची आहे. तर हे मीडियम गोड आहे, पण जर गोडाचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल जास्त तर इथे 1 कप रव्यासाठी 1 कप भरूनच तुम्ही पिठी साखर घेतली तरीसुद्धा चालू शकतं. आता घातलेली ही पिठी साखर या मिश्रणामध्ये आधी चांगली मिक्स करून घेऊ आणि मग इतर साहित्य घालू. आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की यानंतर तळून ठेवलेले हे ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि याचबरोबर फक्त 2 चमचे बाइंडिंग येण्यासाठी, फ्लेवर येण्यासाठी यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. तर इथे मी तूप अजिबात गरम केलेलं नाही आहे, जे साधं डब्यातलं तूप आहे तेच मी इथं घातलं आहे. आता हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, हे मिश्रण चांगलं एकजीव मिक्स करून घेतलं, पण लाडू वळायला घेतल्यावरती हे मिश्रण थोडंसं मला कोरडं वाटतं आहे किंवा अगदीच लाडू व्यवस्थित बांधला जात नाही. यासाठी काय करूयात, यामध्ये अगदीच चमचाभर आपल्याला दूध घालायचं आहे.
तर हे दूध जे आहे ते मी उकळून घेतलं होतं आणि यानंतर संपूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे आणि यानंतरच फक्त 1 चमचाभर या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं. फक्त 1 चमचाभर दूध खूप होतं. जर तुम्हाला दूध नसेल घालायचं तर इथे 2 चमचे तूप तुम्ही ॲड करू शकता. आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा जास्त असं मऊसर वाटतं आहे. आता मात्र या मिश्रणाचे अगदी सहज असे लाडू वळले जातील. तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं बाइंडसुद्धा होतं आहे. लाडू वळायला घेऊयात. सगळे लाडू जर एकसारखे एका साईजचे तुम्हाला हवे असतील तर एक छोटी वाटी घ्यायची आणि या वाटीनेच हे मिश्रण मोजून घ्यायचं, म्हणजे सगळे लाडू एकसारखे असे वळले जातात. तर हे बघा लाडू अगदी सहज वळला गेला. आता हातावरती अशा पद्धतीने थोडासा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी गोल गरगरीत असा आकार यायला येतो. तर हे बघा एक लाडू इथे तयार करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त सुंदर आणि सुबक असा हा लाडू दिसतोय. आता याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे लाडू इथे मी तयार करून घेते. तर हे बघा सगळे लाडू इथं वळून झालेले आहेत. 1 कप रव्यामध्ये जवळ आसपास 11 ते 12 लाडू होतात. हे लाडू 7 ते 8 दिवस रूम टेम्परेचरवरती राहतात आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवले तर आरामात तुम्ही हे महिनाभर एन्जॉय करू शकता. तर या दिवाळीला माझ्या या पद्धतीने मस्त मऊसूत दाणेदार असे रव्याचे लाडू नक्की ट्राय करून पहा. रव्याच्या लाडूची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.